हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वालिटी क्लासेस. आज आहे ना, आज आपण हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. कंप्लीट म्हणजे स्टार्ट करणार आहोत करंट इलेक्ट्रिसिटी. ओके, तर करंट इलेक्ट्रिसिटी हा 12thला इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. वेटेज पण आहे याला, आणि याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स तर येतातच, डेरिवेशन्स पण येतात. डेरिवेशन त्याच्यामध्ये मीटर ब्रिजचं आहे, विस्टोन ब्रिजचं आहे, पोटेन्शियोमीटरचं आहे, गॅल्व्हनोमीटरचं आहे. मग गॅल्व्हनोमीटर जर वोल्ट मीटरमध्ये कन्वर्ट केला तर, गॅल्व्हनोमीटर ॲम्प मीटरमध्ये कन्वर्ट केला तर ह्याच्याशी रिलेटेड डेरिवेशन्स आहेत. आणि किर्चॉफ्स लॉ पण आहे. किर्चॉफ्स लॉ फॉर करंट आणि किर्चॉफ्स लॉ फॉर व्होल्टेज असं पण येऊ शकतं एक्झामला, किंवा किर्चॉफ्स लॉवर सम सॉल्व करा, न्यूमरिकल सॉल्व करा, असेही क्वेश्चन येऊ शकतात. ओके, तर हा चॅप्टर इलेक्ट्रॉनिक्सला, म्हणजे नेक्स्ट इयर जर कोणाला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल, इलेक्ट्रॉनिक्सला जे इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. म्हणजे याच्यामुळे तुम्हाला कळणार आहे की कुठल्या व्हॅल्यूज किंवा कन्सेप्ट कशी क्लिअर होते, याच्यातून तुम्हाला क्लिअर होणार आहे. ओके, तर आपण आज स्टार्ट करूयात. पण ह्याच्या आधी काही बेसिक गोष्टी करूया. म्हणजे लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयरमध्ये डेफिनेशन्स झालेल्या असतील, करंट, व्होल्टेज, रेजिस्टन्स. ओके, तर आपण स्टार्ट करू. करंट काय, व्हॉट यू मीन बाय करंट? 9thला पण होतं, 10thला पण होतं, 11thला पण होतं. मे बी ओन वर्ड्समध्ये जरी तुम्ही सांगितलं करंट काय असतो, तर मला तरी एवढं आठवतंय, करंट म्हणजे काय असतं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस ना. जे चार्ज असतात ना, ते जर फ्लो करत असतील, रेट म्हणजे काय, रिलेटेड टू टाईम ना. रेट म्हणजे काय, रिलेटेड टू टाईम. म्हणजे टाईमने डिवाइड केलं की रेट, किंवा रेटने डिवाइड केलं की टाईम. म्हणजे रेट वाढला आहे म्हणजे टाईम कमी आहे, किंवा टाईम वाढला आहे म्हणजे रेट कमी आहे. समजतं तुम्हाला? ते रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. म्हणजे जर चार्जेस फ्लो होत असतील, म्हणजे चार्ज इथून तिकडे फ्लो होत आहे, म्हणजेच करंट फ्लो होणार ना. चार्जेस म्हणजे काय असतात, क्यूने डिनोट करतो, आठवतं तुम्हाला? क्यूने डिनोट करतो ना आपण चार्जेस, क्यूने डिनोट करतो. 11thला पण झाला असेल, 10thला पण झाला असेल, तरी नाही झालं तर आपण आता करूया. ते फक्त आपल्याला एक रिकॉल आहे हा फक्त, की कसे असतात, कन्सेप्ट कशा नाही. ओके, तर क्यूने डिनोट करतो चार्ज कुठल्या प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, दोन चार्जेस असतात. समजते? ओके, तर करंट म्हणजे काय असतं, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. म्हणजे चार्ज इथून तिथे फ्लो होत असेल तर करंट पण फ्लो होणार. म्हणजे आता करंटला तुम्ही असं पण लक्षात असेल तुम्हाला की इलेक्ट्रॉनच्या अपोजिट करंट फ्लो होतो. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्या डिरेक्शनला फ्लो होणार त्याच्या अपोजिट डिरेक्शनला करंट फ्लो होतो ना. म्हणजे समजा निगेटिव्ह चार्जेस म्हणजे काय, किंवा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय. निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय, इलेक्ट्रॉन ना. इलेक्ट्रॉन म्हणजे इथे इलेक्ट्रॉन काय आहे, कॅरियर आहे, चार्जचा कॅरियर आहे तो. म्हणजे आता बघा, हा निगेटिव्ह चार्ज या पोझिशनपासून त्या पोझिशनला नेणारा कॅरियर म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. समजतंय? या निगेटिव्ह चार्जला या पोझिशनपासून त्या पोझिशनला नेणारा कॅरियर म्हणजे इलेक्ट्रॉन आहे. आता मग पॉझिटिव्हसाठी काय असेल, प्रोटॉन असू शकतो ना, प्रोटॉनच असतो ना. समजतंय? पॉझिटिव्ह चार्जला कॅरी करणारा चार्ज कॅरियर, निगेटिव्ह चार्जला कॅरी करणारा चार्ज कॅरियर. निगेटिव्ह चार्जला कोण कॅरी करतो, इलेक्ट्रॉन. मोस्टली आपण इलेक्ट्रॉनबद्दल स्टडी करतो, प्रोटॉन किंवा न्यूट्रॉनबद्दल नाही करत. ओके, इलेक्ट्रॉनबद्दलच करतो. इलेक्ट्रॉन काय असतं, समजा इथे एखादा हा मेटल आहे, तर इथे इलेक्ट्रॉन जर फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, तर इलेक्ट्रॉन इथून इथे ट्रॅव्हल करतोय, तर करंटची डिरेक्शन काय असणार, अशी ना. समजते? म्हणजे करंट या डिरेक्शनला फ्लो करणार. समजते? ओके, तर हे समजलं. हे काय असणार, चार्ज कॅरियर. ओके, हे असणार चार्ज कॅरियर. हे सगळे चार्ज कॅरियर, म्हणजे प्रोटॉन, न्यूट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन, हे सगळे चार्ज कॅरियर आहेत, चार्जला कॅरी करतात ते. ओके, तर काय होतं, करंट, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. त्यानंतर व्होल्टेज काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स. आपण यात जास्त वेळ नको लावायला, ते झाले 10वीला 11thला पण झाले. काय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स. ओके, दोन टर्मिनल्स मधला पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे
समजा ही एक वायर गेलेली आहे, त्या वायरला इथे एक टर्मिनल दिलाय, इथे एक टर्मिनल दिलाय. तर ह्या टर्मिनल आणि ह्या टर्मिनल ह्या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे इथे पण काहीतरी पोटेन्शियल असणार, इथेही काहीतरी पोटेन्शियल असणार. या दोघांच्या मधला म्हणजे या दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स जर आपण काढू तर ह्या वायरचा आपल्याला काय मिळणार, व्होल्टेज. समजतंय. इथे असणार पोटेन्शियल 50, इथे असेल मे बी काहीतरी 90, तर डिफरन्स किती झाला 40, तर 40 वोल्ट. युनिट्स काय असणार, व्होल्ट असणार. समजतंय. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल्स म्हणजे दोन टर्मिनल्स मधला पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतो, व्होल्टेज असतो. आणि तो कशाने डिनोट करतो आम्ही, त्याचे युनिट काय असतं, व्होल्ट. आणि तो डिनोट कशाने करतात, व्ही ने. कधी कधी पोटेन्शियल डिफरन्स हा ईएमएफ म्हणून पण कन्सिडर केला जातो, ईएमएफ. ओके. ईएमएफ म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला कुठला सेल दिला असेल किंवा बॅटरी दिलेली असेल, बॅटरी दिलेली असेल किंवा सेल दिलेला असेल, तो सेल किंवा बॅटरी कुठल्याही सर्किटमध्ये आपण जेव्हा कनेक्ट करतो ना, तर त्याला आपण कधी कधी सेल म्हणतो, तर त्याला ईएमएफ पण म्हटलं जातं. कधी कधी ते क्वेश्चन असे देतात की द ईएमएफ ऑफ सर्किट इज 5 वोल्ट 6 वोल्ट. तेवढं काय नाही, फक्त ईएमएफ म्हणजे काय, बॅटरी किती वोल्टची आहे ते दिलेलं आहे किंवा सेल किती वोल्टचा आहे ते दिलेलं असणार. ओके. ते आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. ओके. तर त्यानंतर व्होल्टेजचं झालं. आता नंतर काय, रेजिस्टन्स. रेजिस्टन्स काय असतं, रेजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. रेजिस्टन्स काय असतं, अपोजिशन ऑफ करंट फ्लो. म्हणजे समजा इथे एखादा मेटल आहे, इथे एखादा मेटल आहे, करंट इथून इथे ट्रॅव्हल करतोय. ओके. असा ट्रॅव्हल करतोय करंट. तर करंटला फ्लो होण्यासाठी फ्लो होण्यापासून काहीतरी अडवतंय, करंटला काहीतरी डिपेंड करतोय ना, करंटला फ्लो होण्यापासून कोणीतरी डिपेंड करतोय किंवा कोणीतरी अपोज करतोय, करंटला फ्लो होण्यापासून. त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. समजतंय. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, हा जो मटेरियल आहे त्या मटेरियलचे ॲटम्स किंवा आयन्स किंवा मॉलिक्यूल हे काय करतात, ह्याच्या आतमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते इलेक्ट्रॉन जे फ्लो होत असतात त्या इलेक्ट्रॉनला अपोज करतात. समजते. इलेक्ट्रॉन जेव्हा मेटलमध्ये फ्लो होत असतो म्हणजे ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत जर जो इलेक्ट्रॉन फ्लो होतोय, तर त्या इलेक्ट्रॉनला जे अपोज करतात ना, जे ॲटम्स, जे मॉलिक्युल्स आणि जे आयन्स असतील, जे अपोज करतात त्या अपोजिशनला आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स. ओके. आणि ते ॲटम्स आणि मॉलिक्युल्सच अपोज करतात त्या इलेक्ट्रॉनला. ओके. आणि समजा त्यांनी जर अपोज केलंच नाही, मॉलिक्युल्सने किंवा ॲटम्सने त्या इलेक्ट्रॉनला अपोज केलंच नाही, तर इलेक्ट्रॉन मॅक्झिमम स्पीडमध्ये फ्लो करेल ना. मग जेवढा इलेक्ट्रॉन जास्त फ्लोमध्ये जास्त स्पीडमध्ये फ्लो करेल तेवढंच करंट फ्लो करणार. समजतंय. आणि जेवढा करंट फ्लो केला जाईल तेवढा हा मटेरियल हीट होईल, त्याच्यामध्ये हीट वाढेल. ओके. हे सगळे न्यूमरिक. हा हीट वाढला म्हणजे टेम्परेचर, मग टेम्परेचरवर फरक पडतोय, टेम्परेचरमुळे फरक पडतो. टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं डिक्रीज केलं तर मटेरियलवर काय फरक पडेल, करंटवर काय फरक पडेल आणि रेजिस्टन्सवर काय फरक पडेल. टेम्परेचर जर वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होत असतं, हे आपण पुढे घेणारच आहोत. ओके. टेम्परेचर जर वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होत असतं किंवा रेजिस्टन्स जर वाढवलं तर टेम्परेचर कमी होत असतं. हे आहे ते कन्सेप्च्युअली आपण पुढे करणारच आहोत. पण तुम्हाला हे कळले आता रेजिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन ऑफ करंट. आणि रेजिस्टन्स आर ने डिनोट करतात आणि त्याचे युनिट असतं ओम. तुम्ही OHM पण लिहू शकता किंवा सिम्बल पण काढू शकता. ओके. समजलेलं आहे काय असतं करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्स. पाहिजे तर ह्या डेफिनेशन्स किंवा हे तुम्ही ओन वर्ड्समध्ये लिहू शकता, पाहिजे ते लिहून घ्या. ओके. आता पुढे इथून आपण स्टार्ट करणार आहोत. तर समजा काही प्रिव्हियस व्हॅल्यू झाल्या किंवा लास्ट टाईम लास्ट इयरचं किंवा त्याच्या आधीचं आपल्याला काय रिकॉल करायचं असेल किंवा काय आठवायचं असेल तर आपण तसं एक्सप्लेन करूयाच. तर जंक्शन किंवा टर्मिनॉलॉजी आत्ता हा पहिलाच कन्सेप्ट आहे या चॅप्टरमध्ये, की पहिला त्यातला टाईप आहे जंक्शन, मग लूप आणि मग ब्रांचेस. हे आपण त्या दिवशी आपण जेव्हा लेक्चर घ्यायचो
कॉलवर, तेव्हा पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, तरी खूप इझी आहे, हे लगेच होऊन जाईल. ओके, ते जंक्शन म्हणजे काय असतं तुमच्या डोक्यामध्ये काय आता जंक्शन म्हणजे काय? असा एखादा पॉईंट जिथे खूप जास्त गोष्टी येऊन मिळत आहेत ना, म्हणजे समजा असा असा, म्हणजे हा जो पॉईंट आहे पॉईंट बी याचा भाग, तर बी पॉईंट इज अ जंक्शन ऑफ दिस ऑल पॉईंट, दिस ऑल व्हॅल्यूज. किंवा इथे काय तुम्ही दुसरंही मेन्शन करू शकता. समजा जंक्शन म्हणजे काय, समजा एखादा आता एक्झाम्पल घ्या तुम्ही नेरळ पण एक जंक्शन आहे का, कारण तिथून CST वरून पण तिथे ट्रेन येते, कर्जतवरून पण ट्रेन येते, म्हणजे त्या स्टेशनपासून, आणि तिथून माथेरानला पण ट्रेन जाते, कर्जत पण जंक्शन आहे. ओके, का कर्जतला CST वरून ट्रेन येते, अजून खोपोलीवरून ट्रेन येते, पनवेलवरून ट्रेन येते, पुण्यातून ट्रेन येते, म्हणजे मॅक्झिमम 2पेक्षा जास्त ना, 2पेक्षा जास्त जिथे कनेक्शन्स येतात त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन. तुम्ही म्हणा सर कनेक्शन कसले, करंटचे. समजा हा करंट आहे, इथून बाहेर गेला किंवा परत इथून आत येतो, म्हणजे काय, ह्या पॉईंटपासून, म्हणजे हा जो पाथ आहे तो एक करंट आहे, तो करंट इथून ह्या जंक्शनपाशी येतोय, इथून या जंक्शनपाशी येतोय, इथून पण एक जंक्शनपाशी येतोय, म्हणजे तिसरा करंट तिथून येतोय, ह्या जंक्शनपासून करंट दुसरीकडे चाललाय, ह्या जंक्शनपासून पण करंट दुसरीकडे चाललेलं आहे, इथे हा परत एका पॉईंटला येतो. म्हणजे काय, एका पॉईंटला 2पेक्षा जास्त करंट किंवा 2पेक्षा जास्त पाथ पॉईंट्सला मेश करतात किंवा मीट करतात. ओके, तो असतो जंक्शन. डेफिनेशन दिली तुम्ही, इझी आहे, त्यामध्ये बघू शकता. ओके, आणि ह्याच्यामध्ये हा मोस्टली किर्चॉफ्स लॉ ऑफ करंटमध्ये जास्त वापरलेला गेला आहे. ओके, हा तर त्यानंतर काय, लूप. मी पाहिजे तर तुम्हाला एक डायग्रामच काढून दाखवतो, तुम्हाला एक डायग्राम दिली आहे. ओके, तर असा एखादा मी सर्किट ड्रॉ जर केला, जर इथे पण एखादा रेजिस्टन्स आहे, ओके, इथे EMF आहे, ओके, आणि इथे कम्प्लीट केलेलं आहे, इथे पण एखादा रेजिस्टन्स. ओके, तर आता मी ह्याच्यातून एक्सप्लेन करतो की समजा ABCDE अँड F. ओके, तर आता जंक्शन, तर इथलं जंक्शन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पॉईंट B अँड पॉईंट E बोथ आर दी जंक्शन्स ऑफ दिस सर्किट. या सर्किटचे जंक्शन जर म्हणायला गेलं तर आपण काय म्हणणार, B अँड E आर दी जंक्शन्स. 1, 2 आणि 3 जॉईंट होतात ना तिथे, पॉईंट 2 अँड 3. ओके, सेम प्रोसिजर फॉर E. आता त्यानंतर लूप. लूप म्हणजे काय, एखादा कंप्लीट लूपमध्ये तुमच्या डोक्यामध्ये काय इमेज होते, एखादी कंप्लीट फिगर किंवा कंप्लीट केलेला एखादा पाथ ना, म्हणजे आता इथेच घ्या ABEF, हा पूर्ण एक कंप्लीट झाला ना सर्किट, म्हणजे हा काय झाला, एक लूप. समजते, BCDE हा पण एक कंप्लीट सर्किट आहे ना, जर एक कंप्लीट सर्किट आहे तर हा पण झाला एक लूप. समजते. त्यानंतर मी जर इथे अजून एक वेगळा सर्किट जॉईन केला तर हा पण एक लूप झाला, इथून मी परत एक वेगळा असा सर्किट जॉईन केला तर हा पण एक वेगळा लूप झाला. समजते, त्याला म्हणतो लूप. आणि ब्रांचेस म्हणजे काय, झाडाचे ब्रांचेस असतात, ट्रीचे ब्रांचेस म्हणजे काय, फांद्या म्हणतो ना आपण. मग काय, AB एक ब्रांच आहे, BE एक ब्रांच आहे, BC एक ब्रांच आहे, तसा FE पण एक ब्रांच आहे, ED पण एक ब्रांच आहे, DC पण एक ब्रांच आहे, दॅट काइंड ऑफ वे. समजते, त्याला म्हणतो ब्रांचेस. ओके, समजलंय. ह्या व्हॅल्यूज आहेत ना, ही कन्सेप्ट आपण किर्चॉफ्स लॉ ऑफ करंटमध्ये वापरणार आहोत. तुम्हाला समजलं हे. ओके, ओके, आणि एक कन्सेप्ट राहिली, पॅरलल आणि सिरीज. हे झाले 10th का 9th झालेलं आहे. ओके, तर पॅरलल आणि सिरीजमध्ये जर कुठला सर्किट असेल तर त्याच्यामध्ये फरक काय वाटतो. मी 11th-12th कसं लक्षात ठेवलेलं हे गोष्ट हे मला आठवते. ओके, तर मी तुम्हाला तुम्ही पण तसं लक्षात ठेवा. SSC एक्झाम व्हेरी डिफिकल्ट, दॅट्स वाय वी हॅव टू स्कोर द रिझल्ट हाय. म्हणजे तुम्ही म्हणाल सर आम्हाला तर काहीच कळलं नाही,
SSC exam very difficult. That's why we have to make result high. म्हणजे काय, सिरीज मध्ये सेम करंट, वोल्टेज डिफरंट, रेजिस्टन्स हाय. एवढं जरी लक्षात ठेवलं ना तर तुम्हाला पुढचे नेक्स्ट इयर किंवा कुठले इयर असते, तुम्ही 3 इयर 4 इयर पुढचे हे सगळं लक्षात राहणार आहे. मला पण हे अजून लक्षात आहे. SSC व्हेरी डिफिकल्ट RH म्हणजे काय, सिरीजमध्ये सेम करंट असतो, वोल्टेज डिफरंट असतो. सेम करंट म्हणजे काय, करंट कॉन्स्टंट असणार आणि वोल्टेज डिफरंट म्हणजे वोल्टेज चेंज होत राहणार. म्हणजे इथे याच्यामध्ये सिरीजमध्ये काय असतं, करंट काय असणार, सेम करंट कॉन्स्टंट आणि वोल्टेज चेंज. ओके. रेजिस्टन्स काय असणार, हाय. रेजिस्टन्स असणार हाय. तसंच तुम्ही म्हणाल मग आता पॅरललसाठी काय झालं, पॅरललसाठी डिफरंट. आता इथे वोल्टेज चेंज होते तर इथे वोल्टेज कॉन्स्टंट असणार आणि करंट व्हॅरी करणार किंवा करंट चेंज होणार. आता इथे रेजिस्टन्स हाय आहे, इथे रेजिस्टन्स काय असणार, लो. समजते. ह्या गोष्टी अशा लक्षात ठेवा, रट्टा मारू नका की पॅरलल सिरीज. एका सिरीजसाठी तुम्ही केलं तर पॅरललसाठी 1 2 3 तर पॉईंट इथेच झाले. तुम्ही पाहिलं तर अजून त्याच्यामध्ये काहीतरी एक्स्ट्रा ॲड करू शकता. ओके. पॅरललचे सर्किट कसं असणार, असं असू शकतं. असं असणार. हे पॅरललमध्ये आहेत तर पॅरललमध्ये असं सर्किट असू शकतं. सिरीजमध्ये हेच ठीक आहे, एका लाईनमध्ये लागलेले असते. समजते. ओके. आणि त्यानंतर अजून एक आहे, हे समजले. हे पाहिजे तर टॉप ऑफ द पेज असं लिहून ठेवा आणि मी सांगितलं तसंच लिहून ठेवा. SSE VDRH म्हणजे हे तुम्हाला इझी पडतं, एक्झामसाठी पण इझी पडेल. ओके. हे राहू दे आता. आणि त्यानंतर AC DC करंट. ओके. हे पण माहिती असेल, हे आपण 2 मिनिटात करूयात. DC करंट म्हणजे काय, असा करंट जो फ्लक्च्युएट नाही होत, कॉन्स्टंटली सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो त्यातून. ओके. आणि AC करंट म्हणजे काय, जो फ्लक्च्युएटिंग असतो. AC करंटची पण अशी एक साईन वेव्ह असते, DC करंटची पण एक साईन वेव्ह असते. ही फ्लक्च्युएटिंग असते साईन वेव्ह, ती आपण वेव्ह मोशनमध्ये करू किंवा तुम्ही 11th केलं असेल. ओके. तर DC म्हणजे काय असतं, एखादा स्टोअर केलेला करंट आपण म्हणू शकतो किंवा स्टोअर केलेला एनर्जी, म्हणजे मोबाईलची बॅटरी असते किंवा आपला पॉवर बँक असतात. ओके. तर त्याच्यामध्ये जो व्होल्टेज किंवा त्याच्यामध्ये जी एनर्जी असते ती DC असते किंवा त्याच्यामध्ये जो करंट असतो तो DC असतो, कारण तो फ्लक्च्युएट नाही होत, तो कंटिन्युअसली सेम अमाऊंट ऑफ करंट त्यातून फ्लो होत असतो. आणि AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. आणि हा काय असतो, डायरेक्ट करंट ना. तर अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय असतो, जो फ्लक्च्युएट होत असतो. म्हणजे तुम्हाला जर एक्झाम्पल द्यायला गेलो तर आपले घरातले जे अप्लायन्सेस असतात, फॅन किंवा बल्ब, ते AC करंटवर फ्लो होतात. म्हणून तर कधी कधी आपण बोलतो व्होल्टेज जास्त आहे, व्होल्टेज कमी आहे. दॅट्स वाय ते कधी जास्त ब्लिंक करतात, कधी लो ब्लिंक करतात, ते AC करंटमुळे. ओके. आणि फोन किंवा दुसरं अजून कुठले अप्लायन्सेस असेल त्याच्यामध्ये DC करंट वापरला जातो. जर फोनमध्ये आपल्याला बॅटरी जर कमी जास्त देत असेल तर फोन डॅमेज होईल ना. म्हणून त्याच्यातून कंटिन्युअस एक कॉन्स्टंट करंट फ्लो असतो, त्याला आपण म्हणतो DC करंट. समजले हे? ओके. तर आता पुढचा टॉपिक घेऊयात आपण, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. या किर्चॉफ्स, तुम्ही म्हणाल सर हे नाव काय, हे एका सायंटिस्टचं नाव आहे. तर सायंटिस्टने हा लॉ इन्व्हेंट केला म्हणून त्याचं नाव देऊन टाकलं तिथे. ओके. तर किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. हा किर्चॉफ फर्स्ट लॉ काय आहे काय, ओके, किंवा ह्याला करंट लॉ पण म्हटलं जातं. मोस्टली फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ असं पण म्हणतात, किंवा करंट लॉ किंवा व्होल्टेज लॉ असं पण म्हटलं जातं. तर कधी कधी बघा असं म्हणतात KCL किंवा KVL असंही म्हटलं जातं. तुम्हाला नेक्स्ट इयर म्हणजे 12th नंतर तुम्ही मे बी इलेक्ट्रॉनिक्सला गेलात किंवा कुठे, तर तुम्हाला असं तिथे मेन्शन केलं जाईल, बाय युझिंग KCL, बाय युझिंग KVL. ओके. तर KVL म्हणजे काय, किर्चॉफ व्होल्टेज लॉ. KCL म्हणजे किर्चॉफ करंट लॉ. ओके. तर हे यूज काय किंवा हा लॉ सांगतो काय, ओके, द अल्जेब्राइक सम ऑफ करंट ॲट जंक्शन इज
झिरो म्हणजे काय आपण एक्सप्लेन केलेलं की एखाद्या जंक्शनला जेवढा पण जिथून पण करंट येतोय कितीही करंटचे सोर्सेस असतील त्या जंक्शनला, ओके, एखाद्या जंक्शनला कितीही सोर्सेस असतील तर त्या जंक्शनला ॲट दिस जंक्शन पॉईंट त्या सगळ्यांची ॲडिशन किंवा त्या सगळ्यांचा सम किती असतो झिरो. म्हणून ते इथे समेशन दिले ना, समेशन ऑफ आय इज इक्वल टू झिरो. समजते? समेशन ऑफ आय काय असतो करंट ना, आयने डिनोट केला जातो करंट, आयने डिनोट केला जातो आणि त्याचे युनिट्स काय असतात ॲम्पियर ना. आयने डिनोट केला जातो किंवा त्याची युनिट्स असतात ॲम्पियर. ओके, जाऊ आता पुढे जाऊयात आपण. अल्जेब्राइक सम ऑफ करंट ॲट जंक्शन इज झिरो. म्हणजे समजा इथे करंट येतोय, इथे करंट येतोय, इथून करंट बाहेर चाललाय, इथे परत येतोय, परत बाहेर चाललाय, इथून बाहेर चाललाय आणि इथे पण बाहेर. ओके, म्हणजे अल्जेब्राइक सम ऑफ ऑल करंट ॲट जंक्शन, हा जंक्शन पॉईंट ए आहे, तर जंक्शन ए ला करंट पॉईंट जंक्शनला करंट किती असणार झिरो. का सगळ्यांची आपण जेव्हा ॲडिशन करतो जंक्शनवर तर ती व्हॅल्यू असते झिरो. तर साइन कन्व्हेक्शन म्हणजे झिरो असणार कशी ते मी तुम्हाला सांगतो. तर साइन कन्व्हेक्शन आपण इथे घेऊया. साइन कन्व्हेक्शन म्हणजे काय, समजा करंट जंक्शनच्या साईडला येते म्हणजे टुवर्ड दी जंक्शन करंट फ्लो करते, टुवर्ड दी जंक्शन, तर त्याला पॉझिटिव्ह कन्सिडर करा. अवे फ्रॉम द जंक्शन त्याला निगेटिव्ह कन्सिडर करा. म्हणजे इथे I1 I2 I4 I5 I6 आणि I7 किंवा अजून एक घेऊयात I इथून एक आलाय बाहेर I8. ओके, आता 8 प्रकारचे करंट येतोय 8 वेने, 8 कलरचे 8 कलर का बोलतोय, 8 पाथ आहेत तिथून करंट येतोय त्या जंक्शनला किंवा तिथून जंक्शन पासून तो रिलीज पण होतोय. ओके, तर साइन कन्व्हेक्शन आपण इथे वापरणार आहोत आणि साइन कन्व्हेक्शन वापरूनच ही इक्वेशन त्यांनी सॅटिस्फाय केलेली आहे किंवा ही कन्क्लूड केलेली आहे. म्हणजेच काय आपण काय म्हटलं, जंक्शनकडे जाणारा करंट काय कन्सिडर करायचा पॉझिटिव्ह, जंक्शन पासून बाहेर जाणारा करंट काय करणार निगेटिव्ह. तर हा I1 करंट जंक्शनकडे चाललाय ना, तर I1 कन्सिडर तो पॉझिटिव्ह असणार ना. आपण पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असतं तर प्लस लिहित नाही. ओके, त्यानंतर I2 पण जंक्शनकडे चाललाय, मग काय येणार तो सगळ्यांचे समेशन सांगितलंय ना तेच करणार. I3 करंट बाहेर चाललाय अवे फ्रॉम किंवा अवे फ्रॉम द जंक्शन म्हणजे जंक्शनच्या बाहेर चाललाय तर काय येणार मायनस I3. हा I8 तो पण बाहेर चाललाय तर तो पण मायनस येणार I8. त्यानंतर हा पण बाहेर चाललाय, ओके, तर सॉरी तो पण मायनस येणार मग I4. त्यानंतर हा पण बाहेर चाललाय कुठला I5 तो पण मायनस येणार I5 प्लस हा आत येतोय I6 आणि हा पण बाहेर चाललाय म्हणजे I7 ते बाहेर चालले. ओके, तर ह्यांची व्हॅल्यू इज इक्वल टू काय येणार झिरो. तुम्ही बट ऑब्वियस तुम्हाला जसे क्वेश्चन्स येतील ना तर क्वेश्चन्समध्ये पण तुम्हाला तसंच दिलं असणार. हा समजा काहीतरी 10 अँपियर दिला असेल, हा काहीतरी वेगळा काहीतरी दिला असेल, हा काहीतरी वेगळा काहीतरी दिला असेल आणि या सगळ्यांचं तुम्ही ॲडिशन केलं किंवा या सगळ्यांमध्ये तुम्ही फर्स्ट लॉ ऑफ किर्चॉफ वापरलं ना तुम्ही तर तुम्हाला व्हॅल्यू इज इक्वल टू झिरोच मिळणार आहे. ओके, सगळ्यांची ॲडिशन केली तर मग न्यूमरिकल्स कसे येतील, हे काहीतरी 5 व्हॅल्यूज दिल्या असतील, 5 पैकी 4 व्हॅल्यूज दिल्या असणार आणि एक व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली असेल, तसे क्वेश्चन येणार आहेत. समजते? तर काय होतं, अल्जेब्राइक सम ऑफ करंट ॲट जंक्शन इज झिरो आणि त्याची इक्वेशन ही असते. समजले? फ्रॉम समेशन 1 to n म्हणजे n नंबर ऑफ करंट येऊ शकतो ना, तर जो एवढा येईल तेवढा, बाकी सगळ्यांची ॲडिशन करा इज इक्वल टू झिरो. समजले? छोटासा टॉपिक होता इझी आणि ओके. आता पुढचा टॉपिक घेऊयात आपण किर्चॉफ सेकंड लॉ. आता सेकंड लॉ म्हणजे काय आहे, हा व्होल्टेज लॉ साठी आहे, ते KVL. ओके, तर KVL आपण ह्यामध्ये वापरणार आहोत. तर आपण जसं KCL केलं तसं KVL काय आहे. ओके, तर KVL काय असणार आहे, द अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ओके, इथे EMF लिहू, EM ब्रॅकेटमध्ये पाहिजे. ओके, कारण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे EMF इन क्लोज लूप
इज झिरो. म्हणजे काय, मी डायग्राम तर तुम्हाला एक्सप्लेन करण्याचे पहिले हे काय ते सांगतो मी तुम्हाला. ओके, अल्जेब्राइक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय होतं, व्होल्टेज ना, आपण आत्ताच केलं स्टार्टिंगलाच. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज. ओके, तर व्होल्टेज सम ऑफ म्हणजे सगळे जेवढे पण लूप असतील, जेवढ्या पण लूपमध्ये जेवढे पण आपल्याला व्होल्टेज मिळेल ना, तर सगळ्या व्होल्टेजची ॲडिशन अँड द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मी मगाशी EMF काय म्हटलेलं थोडं 2-3 पॉईंटसाठी मी सांगितलेलं. EMF म्हणजे काय, बॅटरी असते किंवा कुठला सेल असतो, तो तुम्हाला सर्किटमध्ये जॉईन केला असतो. तर जेवढे पण व्होल्टेज असतील आणि जेवढे पण EMF असतील किंवा जेवढे पण बॅटरी किंवा सेल असतील, या सगळ्यांची आपण ॲडिशन केली ना, त्या सगळ्यांची ॲडिशन एखाद्या क्लोज लूपमध्ये हे सगळ्यांची ॲडिशन केली तर त्याचं आन्सर असतं 0. आणि ह्याच्यावर पण सम येतात, ह्याच्यावरचं सम आपण आज घेणार आहोत. ओके, तर त्याची व्हॅल्यू किती असते, 0. म्हणजेच काय, द सम ऑफ व्होल्टेज ना, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज प्लस सम ऑफ EMF. ओके, सम ऑफ EMF तो एप्सिलॉनने दाखवला जातो. सम ऑफ EMF इज इक्वल टू 0. आता मला सांगा, व्होल्टेज म्हणजे किती असणार, IR ना. तो ओहम्स लॉ सांगतो बघा, ओहम्स लॉनी सांगितलं V इज इक्वल टू IR. ओके, तर मी काय केलंय, व्होल्टेज तर पोटेन्शियल डिफरन्स, त्यांनी डेफिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्सच सांगितलेला आहे. तर आपण डेफिनेशन लॉ आहे तो, आणि तुम्ही ॲज इट इज लिहिणार आहात तो. ओके, तर पोटेन्शियल डिफरन्स तर तिथे वीज लिहिणार. पण जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व केल्याशिवाय जेव्हा सर्किट यूज करू ना, तर सर्किटमध्ये तुम्ही R इंटू I किंवा I इंटू R अशा व्हॅल्यूज घेणार सॉल्विंगसाठी. ते कसं घेणार मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, तर काय केलं मी, V इज इक्वल टू IR. ओहम्स लॉ होता ना, व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स, असं पण असतं. ओके, तर रिलेशन बिटवीन व्होल्टेज, करंट अँड रेजिस्टन्स, वी यूज द ओहम्स लॉ. ओके, हे 10th ला पण झाले. ओके, तर पुढे जाऊयात. तर ही इक्वेशन बनते. आता ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरली कशी गेलेली आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथे आहे साइन कन्व्हेक्शन वापरले गेलेले आहे. साइन कन्व्हेक्शन म्हणजे काय, समजा आता हा एक लूप आहे, हा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पण दिलेला आहे, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये चेक करू शकता. ओके, तर हा लूप जो दिलेला आहे हा यूज कसा करणार किंवा ह्याची इक्वेशन आपल्याला मिळणार कशी, तर आपण ते आज आता तेच करूयात. ओके, तर इथे बघा हा एक लूप आहे कम्प्लीट. इथे काहीतरी A B C D E आणि F मिळतील. ओके, मी पटकन सांगतो, आपण जेव्हा सम घेऊ तेव्हा पण तुम्हाला कळेल. ओके, तर A B C D E F हा पूर्ण एक सर्किट कंप्लीट झाला आहे. तर A B E F हा एक लूप आहे, B C D E हा एक लूप आहे. दिसते तुम्हाला, क्लोज लूप आहेत ना. ओके, क्लोज लूपच सांगितलं त्यांनी. ओके, क्लोज लूपमध्ये काय काय आहे बघा, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे आणि इथे एक बॅटरी आहे. म्हणजे काय, सेल आहे किंवा बॅटरी आहे, त्याला काय म्हणू शकतो, EMF ना, EMF. ओके, तर आता मला सांगा, इथे जर एक बॅटरी आहे तर इथून करंट असा फ्लो होईल ना, कारण पॉझिटिव्ह टर्मिनल हा आहे, निगेटिव्ह टर्मिनल हा आहे. पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट फ्लो होणार ना, तर पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट असा फ्लो होतोय आणि परत इथे मेश होतोय. जेवढा करंट EMF किंवा बॅटरीमधून निघालेला आहे, जेवढा करंट बॅटरीमधून निघतोय ना बाहेर, तेवढाच करंट बॅटरीमध्ये परत आला पाहिजे, तरच सर्किट कंप्लीट होतं. ओके, जेवढा अमाऊंट ऑफ करंट बॅटरीमधून रिलीज होत आहे ना, तेवढ्याच बॅटरीला पुन्हा मिळायला पाहिजे. म्हणजे बॅटरीमधून आता किती करंट येतोय, I1, तर तो लूप कंप्लीट करून तिथे काही होऊ दे, पण तो लूप कंप्लीट करून परत बॅटरीला किती करंट मिळायला पाहिजे, I1च मिळायला पाहिजे. सेम इथून किती करंट होते, इथे मी लिहिलंच नाही का. ओके, इथे I2 करंट असेल. ओके, तर इथून I2 करंट येतोय ना, तर तो इथे काय झालं तरी बॅटरीला परत कुठला करंट मिळायला पाहिजे, I2च मिळायला पाहिजे. ओके, जेवढा करंट रिलीज होतोय तेवढाच इथे परत झाला पाहिजे, मिळायला पाहिजे, मग सर्किट कंप्लीट होईल. ओके, तर इथून कुठला करंट येतोय, I1. ओके, तर तो I1 करंट पहिला R1 रेजिस्टन्समधून जातोय, मग त्यानंतर R5 मधून जातो, परत R3 मधून जातो आणि मग EMF कंप्लीट सर्किट कंप्लीट होतोय. तर साइन कन्व्हेक्शन कसे वापरले जातात, तर मी सांगतो कसं करायचं, की इथे जर पॉझिटिव्ह टर्मिनल आहे आणि इथे निगेटिव्ह टर्मिनल आहे ना, तर आपण एक लूप कन्सिडर करायचं, की त्या पाथला मी पॉझिटिव्ह कन्सिडर करा. म्हणजेच काय, इन शॉर्ट, जसा EMF असतो ना तसा आपण एक लूप कन्सिडर करा किंवा तसे पाथ क्लॉकवाईज डायरेक्शन आपण डिसाईड करू. एक क्लॉकवाईज डायरेक्शन, इथे बघा हा इथे पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, तर मी काय केलं, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन
कन्सिडर केलेला आहे. पहिला हा लूप एक्सप्लेन करतो, कुठला ABEFA. ओके, तर ह्या लूपमध्ये साइन कन्व्हेन्शन कसे वापरलेले आहे. समजा मी कन्सिडर केला पॉझिटिव्ह डिरेक्शन, हा पॉझिटिव्ह बोलतोय, क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके, तर हा क्लॉकवाईज डिरेक्शन आहे, तर करंट इथून स्टार्ट झालेला आहे. ओके, इथून स्टार्ट झाला करंट कुठला I1. ओके, तर करंट पहिले कुठल्या रेजिस्टन्सला मिळाला, R1 ना, तर करंट इंटू रेजिस्टन्स I1 इंटू R1. ओके, समजतंय. इथून फ्लो झाले करंट, इथून EMF मधून निघालेला आहे. ओके, इथून ते गेला. आता करंट आणि रेजिस्टन्स त्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच व्होल्टेज असतं ना, तेच देतोय आपण, तेच देतोय ना. डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ, किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हटले ना, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज. व्होल्टेजचं डायरेक्टली देऊ नाही शकत, म्हणून काय केलं, I इंटू R. तर I तर हा गेला आहे आणि R हा वाला आहे. ओके, तर हा I इंटू R तर मिळालेला आहे, पण ज्या डिरेक्शनला आपण कन्सिडर केलेला आहे, जो डिरेक्शन, जो पाथ आपण कन्सिडर केलेला आहे, त्याच पाथला जर करंट फॉलो करत असेल तर ती व्हॅल्यू निगेटिव्ह कन्सिडर करायची. एवढं लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल सर, जर आपण समजा हा जर पाथ घेतला असता तर ह्या पाथला अपोजिट जातोय ना करंट, तर मग काय असलं असतं, मग करंट पॉझिटिव्ह असला असता आणि EMF निगेटिव्ह असला असता. आता करंट निगेटिव्ह होते आणि EMF पॉझिटिव्ह येणार आहे. काय करतो मी बघा, तुम्हाला सांगतो. I इंटू R घेतला करंट आणि R1 इथून फ्लो झाले. करंट ह्या R1 मधून गेला, पोटेन्शियल डिफरन्स दिला. आपल्या पाथला करंट सेम आहे, आपण जो डिसाईड केला आहे त्याच पाथला करंट पण फ्लो करतो, मग तो असणार निगेटिव्ह. त्यानंतर करंट इथे आला बी जंक्शनला आल्याच्या नंतर तो पुढे पण जाऊ शकतो किंवा खाली पण येऊ शकतो, पण पुढे जाणार नाही का, कारण तिथून ऑलरेडी एक करंट येतोय ना, तर तो पुढे नाही जाणार, तो खाली येईल. तर इथून करंट आलेला आहे खाली. ओके, तर इथून जो खाली करंट आलेला आहे तो I3 असणार, तो I1 नसणार, कारण त्याच्यामध्ये I2 पण मॅच झालाय ना. ह्या पाथमधून I2 पण येतोय करंट, समजते. I1 पण येतोय, I2 पण येतोय, तर तो इथे आला I3. आता इथे ह्या रेजिस्टन्स मधून पास होणारा करंट कुठला आहे, I3 ना, तर I3 आणि करंट कुठला पास होतोय, तर करंट I3 पास होतो आणि कुठल्या रेजिस्टन्स मधून, I5. लूप आपण हा कन्सिडर केलाय, आपल्या लूपला तो करंट फॉलो करतोय, तर काय असणार, निगेटिव्ह. समजते. इझी टॉपिक आहे, तुम्ही फक्त इथे प्रॅक्टिस करा. आपण जेव्हा पर्सनली लेक्चर घेऊ तेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. ओके, आता त्यानंतर परत तो करंट इथे आला, इथे आल्याच्या नंतर एक करंट R2 तिकडे गेला, कारण तो परत इथे मिळणार होता, तर इथे येणारा करंट कुठला असणार, I1 असणार परत, मगच कंप्लीट होईल ना सर्किट. तर I1 इथे करंट आलाय, ह्या रेजिस्टन्स मधून कुठला करंट गेलाय, I1, तर तिथे पण पोटेन्शियल डिफरन्स काय असणार, I1 R3. आणि आपल्या पाथलाच करंट फॉलो करतोय, आपण जो डिसाईड केलाय त्यालाच करंट फॉलो करतो, त्या साइन का असणार, निगेटिव्ह. इथून करंट आला, इथे मेश झाला, इथे मेश झालेला आहे. EMF कंप्लीट झालं, आय मीन सर्किट कंप्लीट झाले, तर हा EMF पण आपण ऍड करणार, कारण EMF पण त्यांनी म्हटलंय ना. तर EMF का असणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलाय ना, तर आपण काय करणार, EMF ऍड करणार. समजतंय, EMF आपण ऍड केले. आता समजा असं जर असतं तर काय आलं असते, ह्या सगळ्या व्हॅल्यू प्लस आल्या असत्या, EMF मायनस आलं असतं. आता काय आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू मायनस आहे, EMF प्लस आहे. काय एवढा इश्यू नाही, फक्त त्या साईडला नेलं तर तशीच इक्वेशन होणार आहे, इज इक्वल टूच्या त्या साईडला नेलं. ओके, तर आपला असा होता पाथ. त्याच्यानंतर ही झाली इक्वेशन 1. तसंच सेम प्रोसिजर फॉर लूप 2. लूप 2 साठी मी तुम्हाला सांगितलंय, जसा EMF फ्लो होणार आहे तशीच आपली डिरेक्शन कन्सिडर करा. ओके, तर आता EMF असा पॉझिटिव्ह इथे आणि निगेटिव्ह इथे, म्हणजे असा करंट फ्लो होतोय EMF नुसार, तर आपण आपली डिरेक्शन तशीच डिसाईड केली. ओके, तर आपली डिरेक्शन पण अशी आहे. तर लूप B, C, D, E आणि B साठी इक्वेशन काय असेल, तर मी काय सांगितलेलं आहे, EMF पासून निघाला कुठलाही करंट, आता I2 घेतलेला आहे, तो कुठल्या रेजिस्टन्स मधून गेलाय, R2, म्हणजे I2 R2. ओके, पण करंट ज्या डिरेक्शनला गेलाय आपल्याच डिरेक्शनला चाललाय ना तो, पण आपण जो डिसाईड केलेला आहे
त्याच डिरेक्शनला करंट चाललेला आहे, म्हणजे करंट का असणार, आय मीन ती व्हॅल्यू का असणार, निगेटिव्ह. त्यानंतर तो करंट इथून आला, परत ह्या रेजिस्टन्समधून गेला, ह्या रेजिस्टन्समधून गेलेला आहे, ह्या रेजिस्टन्समधून गेलेला करंट कुठला आहे, I3, तो असणार I3, सॉरी ह्या रेजिस्टन्समधून गेलेला करंट असणार I3, आणि हा रेजिस्टन्स कुठला आहे, R5. आता आपल्याच पाथला फॉलो करतोय तो करंट, म्हणजे काय असणार, निगेटिव्ह. ओके, त्यानंतर इथे आला ह्या जंक्शनला, ह्या जंक्शनपासून परत करंट तिथे गेला. ओके, कुठला करंट गेलाय, I2, कुठल्या रेजिस्टन्समधून गेलाय, R4, I2 R4 ह्या रेजिस्टन्समधून गेलाय. आपण जो पाथ डिसाईड केलाय त्याच पाथला तो करंट फॉलो करतोय, समजतंय, त्याच पाथला तो करंट फॉलो करतोय, तर साईन का असणार, निगेटिव्ह. झाले सगळे रेजिस्टन्स संपले. आता इथे आला, इथे आल्याच्यानंतर EMF मिळाला आहे. ओके, तर हा EMF असणार EMF ऑफ 2, आणि इथे समजा 1 आहे, ते इथे 1. समजते काय केलेलं आहे, हा जो आपण जो पाथ डिसाईड केला आहे, आपण जो पाथ डिसाईड केलेला आहे त्याच पाथला जर करंट फॉलो करत असेल तर पोटेन्शियल डिफरन्स साइन कन्व्हेक्शन मायनस असतं. आपण जो पाथ डिसाईड केला आहे त्याला अपोजिट जर EMFचा करंट फ्लो करत असेल तर साइन कन्व्हेक्शनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स हे पॉझिटिव्ह असतं, आणि तेव्हा EMF निगेटिव्ह असतं, आणि त्याच्या आधीच्या ह्याच्यात पॉझिटिव्ह. म्हणजे समजा असं जर असतं तर काय केलं असतं, आपल्या पाथला करंट काय होतोय, अपोजिट येतोय, तर इथे इक्वेशन काय झाली असती, तुम्हाला आता ही सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, ही इक्वेशन सॉल्व्ह करून दाखवतो. ओके, तर काय झाली असती, I2 याच्यातून फ्लो होतोय, तर I2 R2 प्लस I3 R5 प्लस I2 R4 मायनस E2 इज इक्वल टू 0. ही इक्वेशन मिळाली असते जर पाथ असा डिसाईड केला असता, पण पाथ आपण असा डिसाईड केलेला आहे. ओके, समजते. समजा आपण जर क्लॉकवाईज डिसाईड केला असता तर इक्वेशन ही मिळाली असती. ह्याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे बघा ना, ही पूर्ण टर्म इज इक्वल टूच्या त्या साईडला घेऊन जातं, EMF 2 पॉझिटिव्ह होईल, हे बाकी सगळे निगेटिव्ह होणार. समजते, पण आपण असं डिसाईड केलेलं आहे. समजते, पहिले ते लिहून घ्या. ओके, तर नेक्स्ट टॉपिक आहे व्हीटस्टोन ब्रिज. म्हणजे याच्यात आता व्हीटस्टोन म्हणजे काय, ते एका सायंटिस्टचं नाव होतं, तर त्याच्यावरती हे पूर्ण डेरिव्हेशन आहे. ओके, डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे आणि पहिलं डेरिव्हेशन आहे याच्यातलं, आणि खूप मोठं असणार आहे. इझी आहे डेरिव्हेशन, फक्त एक्झामला काय होणार माहिती तुम्हाला, एक्झामला तुम्हाला मेन्शन केलं जाईल की डिराइव्ह एन एक्सप्रेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज, एवढं तुम्हाला सांगितलं जाईल विथ द प्रॉपर डायग्राम अँड प्रॉपर इक्वेशन. ओके, तर असं तुम्हाला मेन्शन केलं जाईल, तुम्हाला मग हेच लिहायचं आहे. तर आपण जेव्हा थेरॉटिकली तुम्हाला देऊ तेव्हा पूर्ण लिहून दिलेलं असेल, पण आता हा एक्सप्लेन काय करतोय किंवा काय कुठल्या टाईपचा आहे हा व्हीटस्टोन ब्रिज, किंवा डेरिव्हेशन्स काय सांगतो काय. ओके, तर डेरिव्हेशन काय सांगतं की समजा तुमच्याकडे 4 रेजिस्टन्स आहेत. ओके, 4 रेजिस्टन्स आहेत आणि एका रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला माहीत नाही आहे, तर विथ द हेल्प ऑफ द रिमेनिंग 3 रेजिस्टन्स वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ 4th वन. ते 3 जे आहेत त्यांच्या मदतीने आपण 4th रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणजे समजा एखादा अननोन आहे, तर ते एखादा अननोन असेल, तर अननोन असेल ना, तर बाकीच्या 3 रेजिस्टन्सवरून आपण ते 4थ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर ह्या इक्वेशनपासून, ही इक्वेशन म्हणजे काय, रेजिस्टन्स पहिला दुसरा अपॉनमध्ये असेल इज इक्वल टू तिसरा. पण हे डेरिव्हेशन सॉल्व्ह कसं करायचं. ओके, तर डेरिव्हेशन आपण तो किर्चॉफ्स लॉ याच्यामध्ये पण वापरलेला आहे या डेरिव्हेशनमध्ये. ओके, तर काय व्हीटस्टोन ब्रिज काय सांगतं, समजा जर 4 रेजिस्टन्स आहे तर त्यापैकी एक अननोन आहे, तर पुढच्या उरलेल्या 3 पासून आपण 4थ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर ती कशी करणार, ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, तर व्हीटस्टोनचं सर्किट कसं असणार आहे, अशा प्रकारे असणार. म्हणजे काय, इथे एक EMF असणार, काहीतरी सेल असेल, ही असणार की. ओके, सर्किट इथून करंट इथून फ्लो होणार, तर इथे गेल्याच्या नंतर एक रेजिस्टन्स इथे गेलाय, एक रेजिस्टन्स इथे गेलाय, परत इथून ब्रांच आली आहे, तर इथे एक रेजिस्टन्स, इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे जी आहे, जी म्हणजे काय असणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर. ओके, तर तो गॅल्व्हॅनोमीटर काय असेल मी तुम्हाला एक्सप्लेन करेल इथे. ओके, त्यानंतर तो गॅल्व्हॅनोमीटर तिथून पास झाल्याच्या नंतर
करंट इथे परत या जंक्शनला येतो आणि यानंतर इथे आलेला करंट परत आयच असणार, कारण इथून गेलेला करंट कुठला होता आय, तर आलेला करंट पण आयच असणार आहे. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर इथे काय असणार पी क्यू आर एस, पी क्यू आर एस काय रेजिस्टन्स आहे, त्यानंतर I1 I2 IG हे काय असणार आहे I1 एक करंट आहे, I2 पण करंट आहे, IG का नाव दिलं कारण तो गॅल्व्हॅनोमीटर मधून फ्लो होतोय म्हणून त्याला IG नाव दिले. समजते? ओके, तर आता करंट I हा जो इथून फ्लो होतोय तो करंट I फ्लो होतोय ना, तर तो करंट इथे गेल्याच्या नंतर तो एक I1 मध्ये गेलाय आणि I2 मध्ये गेलाय म्हणून असं लिहिलेलं आहे. ओके, I कशापासून बनलाय I1 आणि I2, किंवा I कशामध्ये स्प्लिट झालाय I1 आणि I2 मध्ये स्प्लिट झालेला आहे. ओके, तर आता पुढे जाऊया. एक लूप कन्सिडर केला त्यांनी. लूप कुठला ABDA दिसतोय तुम्हाला, ABDA लूप, ABDA म्हणजे हा लूप दिसतोय तुम्हाला आतमध्ये, तो लूप कन्सिडर केलाय आणि त्या लूप मध्ये काय वापरले आहे KVL वापरले आहे. ओके, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरलेला आहे त्यामध्ये. तर तुम्ही म्हणाल सर त्यामध्ये आम्हाला जर लॉ वापरायचा असतो तर आपल्याला काहीतरी एक पाथ कन्सिडर करावा लागतो, जसं आपण लास्ट टाइम केलेलं क्लॉकवाईज. तर ह्याच्यामध्ये तुम्ही तेव्हा सांगितलेलं की जिथून EMF इंड्यूस होतोय तिथे तुम्ही डिरेक्शन डिसाईड करा, पण ह्या लूपमध्ये तर कुठे EMF नाहीच आहे, ह्या लूपमध्ये कुठे EMF नाहीच आहे. जर नाहीये तर तुमच्या मनात येईल तसं डिरेक्शन कन्सिडर करा. मी आता असं घेतो क्लॉकवाईज, त्यांनी टेक्स्टबुकमध्ये पण क्लॉकवाईज केलंय. जर मी समजा अँटी क्लॉकवाईज केलं तरी चालेल, अँटी क्लॉकवाईजने पण मी तुम्हाला आन्सर आणून दाखवेल. ओके, तर हे आपल्या मर्जीवर असतं. जर EMF असेल तर EMFच्या नुसार जा, जर समजा EMF नसेल तर आपल्याला जो पाथ इझी पडेल तो घ्या. क्लॉकवाईज इझी पडतो, क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या, आन्सर बरोबरच येणार आहे. ओके, तर मी क्लॉकवाईज घेतलं त्या लूपमध्ये. ओके, आपला पाथ क्लॉकवाईज आहे. ओके, या लूपमध्ये. तर आता ही इक्वेशन कशी मिळणार मी, तर KVL काय सांगतो पोटेन्शियल डिफरन्स ना, पोटेन्शियल डिफरन्स. आता हा लूप आहे, हा जो लूप आहे याच्यामध्ये इथून करंट फ्लो होतोय बघा, इथून वर गेलेला करंट कुठला आहे I1 आणि खाली आलेला करंट कुठला आहे I2. तर त्यांची डिरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे ना, डिरेक्शन पण इम्पॉर्टंट आहे, सम सॉल्व्हिंगसाठी डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. तर करंट I1 वर गेलाय, करंट I2 खाली गेला. आता मला सांगा, म्हणजे इथे बघा की आता आपला पाथ तर असा आहे ना क्लॉकवाईज. जर आपण KVL याच्यामध्ये यूज करतो आहे तर आपल्या पाथला करंटची डिरेक्शन सेम आहे, आपल्या पाथला करंटची डिरेक्शन सेम आहे. तर पोटेन्शियल डिफरन्स काय असणार निगेटिव्ह, निगेटिव्ह आली. ओके, आणि पोटेन्शियल डिफरन्स काय असतो करंट इंटू रेजिस्टन्स ना, I इंटू R. इथे I काय R1 आणि रेजिस्टन्स काय घेतला आपण P नावाने घेतलाय, P नावाने घेतलाय. काय लास्ट टाइम म्हणजे लास्ट इयरच्या एक्झाम टेक्स्टबुकमध्ये इथे R1 कन्सिडर केलं जायचं, इथे R2, इथे R3, इथे R4 कन्सिडर केलं जायचं. लास्ट इयर पर्यंत जेवढं मीटर बेसचं होतं त्याच्यामध्ये R1, R2, R3, R4 घेतले जायचे. आता PQRS घेतलाय, फक्त तो रेजिस्टन्स आहे, नेमिंग वेगळी दिली आहे. रेजिस्टन्स तर आहे ना, तर रेजिस्टन्स इंटू करंट, रेजिस्टन्स इंटू करंट म्हणजेच व्होल्टेज म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स ना, आणि तो काय असणार निगेटिव्ह. का, कारण करंटच्या डिरेक्शनला आपली डिरेक्शन मेच होती किंवा मॅच करते. समजते? त्याच्यानंतर इथून करंट गेला, इथून परत आतमध्ये आलेला आहे, म्हणजे इथे या जंक्शनला गेला करंट. ओके, ह्या जंक्शनला गेल्याच्या नंतर थोडा करंट पुढे गेलाय, थोडा करंट आतमध्ये आलेला आहे. तर आतमध्ये आलेला करंट मी काय घेतलाय IG. का, कारण गॅल्व्हॅनोमीटर पर्यंत आलेला आहे म्हणून IG करंट घेतलाय. आणि मग पुढे गेलेला करंट कुठला असणार I1 मायनस IG. इथून कुठला करंट आलाय I1. जर आतमध्ये IG येतोय तर बाहेर गेलेला कुठला असणार I1 मायनस IG असणार ना. समजा इथून 5 करंट आलाय आणि इथून आतमध्ये 2 करंट आतमध्ये गेला, तर पुढे गेलेला कुठला असणार 3 असणार ना. 3 म्हणजेच काय केलं तुम्ही 5 मायनस 2 केलं ना. तसंच इथे I1 आलाय तर आतमध्ये IG गेलाय, तर पलीकडे गेलेला कुठला असणार I मायनस IG. ओके, आता करंट आतमध्ये कुठला आलाय IG म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचा आहे. ओके, तर तो करंट ह्या डिरेक्शनला फ्लो करतोय खाली, आणि G ह्या रेजिस्टन्स मधून पण चाललाय. गॅल्व्हॅनोमीटर पण एक टाईपचा रेजिस्टन्सच असतो. ओके, तर हा करंट ह्या रेजिस्टन्स मधून पास होतोय. आता मला सांगा ह्या करंटची डिरेक्शन म्हणजे करंट असा येतोय बघा, असा खाली येतोय म्हणजे क्लॉकवाईजच येतोय ना. तर त्या करंटची डिरेक्शन आपल्या डिरेक्शनला सेम आहे,
ते इक्वेशन काय असणार निगेटिव्ह. आणि करंट कुठला आहे आय जी, रेजिस्टन्स काय जी लिहिलं. समजते आपल्या डिरेक्शनला ही सेम आहे. त्यानंतर परत आता पुढे जा, इथे आला जी इथे आलेला आहे. आता इथून परत करंट मागे तर जाणार नाही, इथून एक वेगळाच करंट आलाय बघा ना, इथून स्प्लिट झालाय ना, तो इथून स्प्लिट झालाय आणि पुढे असा गेलेला आहे. ओके, तर इथे परत मागे तर जाणार नाही, तर इथे करंट येतोय, इथे करंट येतोय इथे. ओके, तर हा आय जी इथपर्यंत आला आणि इथून येणारा करंट कुठला आहे I2. आता आपल्याला ह्या रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू घ्यायची आहे ना, तर ह्या रेजिस्टन्स मधून जाणारा करंट कुठला आहे I2. ओके, तर त्या करंटची डिरेक्शन आपल्या डिरेक्शनला काय आहे सेम आहे का अपोजिट आहे? अपोजिट आहे ना, आपली डिरेक्शन अशी आहे क्लॉकवाईज आणि तो बघा असा फ्लो होतोय. समजा असं म्हणजे असा फ्लो होणार ना, तो ह्याची डिरेक्शन जर अशी तर असा फ्लो होणार, म्हणजे तो अँटी क्लॉकवाईज. आपल्या डिरेक्शनला तो करंट अपोजिट आहे. ते इक्वेशन मध्ये व्हॅल्यू काय आहे पॉझिटिव्ह. आणि व्हॅल्यू पॉझिटिव्ह कुठली येणार करंट आणि एस काय रेजिस्टन्स ना, करंट आणि रेजिस्टन्स. हे खूप छोटे टॉपिक आहेत, इझी आहे, तुम्ही प्रॅक्टिस करायला हे कळणार आहे तुम्हाला. ओके, समजते. निगेटिव्ह इथे मिळाले पॉझिटिव्ह झाले. हा लूप कंप्लीट झाला, इथपर्यंत आलो आपण. परत लूप कंप्लीट झाला, त्याला नंबर 2 द्या, कारण इथे नंबर आपण 1 दिले. ओके, त्यानंतर आता पुढे जाऊयात. इथे आलो आपण, हा लूप कन्सिडर करा BCDB किंवा CDBC काहीतरी असं दिलं असेल मी. हा सेकंड लूप मी कन्सिडर केलेला आहे. आता सेकंड लूप मध्ये पण डिरेक्शन माहित नव्हती, तर आपण काय केली क्लॉकवाईजच कन्सिडर केली. त्यांनी पण टेक्स्टबुक मध्ये क्लॉकवाईजच कन्सिडर केलेली आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये पण तेच रूल. इक्वेशन आपल्याला पाहिजे तर ती कशी मिळणार, इथे करंट आलेला IG, तर पुढे गेलेला करंट काय असणार I मायनस IG. म्हणजे इथे करंट आहे I मायनस IG, इथे हा IG इथे आलाय, इकडे येऊन थांबलाय, आणि इकडून आलेला करंट I2. मग ते दोन्ही पुढे जर जाणार असतील तर तो काय असेल I2 प्लस IG. समजा इथून 5 एम्पियर करंट येतोय, इथून 2 एम्पियर करंट येतोय, तर पुढे गेलेला किती असणार 7 एम्पियर ना. काय करणार दोघांची ॲडिशन, त्या दोघांची ॲडिशन तो पुढे गेलाय, इथे मेच झालं, सर्किट कंप्लीट झालं. ओके, तर आता इथे आपण तो KVL इथे पण वापरणार. KVL वापरला, काय केलं इथून करंट फ्लो होतोय. आता आपण पटापट करू. इथे करंट फ्लो होतोय, तर आपल्या डिरेक्शनला करंट मेश करतोय, तर साईड का असणार निगेटिव्ह. निगेटिव्ह साईन आली. करंट कुठला आहे I मायनस IG इंटू क्यू. I मायनस IG इंटू क्यू, ब्रॅकेट येणार मायनस साईडमध्ये. ओके, त्यानंतर परत हा करंट येणार ना, सर्किट कंप्लीट करतोय आपण. आता इथे आलो, तर हा रेजिस्टन्स, ह्या रेजिस्टन्स मधून पास होणारा करंट आपल्या पाथला काय अपोजिट आहे, तर साईन कुठली येणार पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह साईन आली. आणि करंट कुठला आहे I2 प्लस IG इंटू R. I2 प्लस IG इंटू. त्यानंतर हे झालं. आता इथे ही साईड आपला क्लॉकवाईज आहे, आणि आता बघा तो करंट कुठे येते खाली, म्हणजे आपल्या पाथला तो अपोजिट आहे. आपल्या पाथला तो अपोजिट आहे, तर तो असणार पॉझिटिव्ह. आणि तो करंट कुठला असणार आहे IG. रेजिस्टन्स कुठला असणार G. समजते. पाहिजे ते हे कसं केलं त्याच्यावरच हे करणार आहोत आपण. ओके, ते ह्याला इक्वेशन नंबर 3 द्या. आता इक्वेशन 2 आणि 3 तर आपल्याला मिळालं. आता पुढे काय फक्त रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू कशा मिळणार, तर समजा जेव्हा हा IG करंट आहे ना, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून पास होणारा जो करंट आहे, त्या करंटची व्हॅल्यू 0 कधी होईल, करंटची व्हॅल्यू 0 कधी होईल, जेव्हा पॉइंट B चा आणि पॉइंट D चा पोटेन्शियल सेम असेल. समजतंय. पॉइंट D चं आणि पॉइंट B चं, पॉइंट B चं आणि पॉइंट D चं पोटेन्शियल सेम असेल, किंवा इक्वल असेल, किंवा बॅलेन्स्ड असेल. समजतंय. पॉइंट B आणि पॉइंट D चा पोटेन्शियल हे जेव्हा बॅलन्स असेल किंवा सेम असेल, तेव्हाच त्याच्यामधून पास होणारा करंट 0 असेल. समजा बघा ना, आता इथून पोटेन्शियल डिफरन्स नाहीच आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच व्होल्टेज ना. आता व्होल्टेजच नाहीये तिथे, ह्याच्यामध्ये काही व्होल्टेजच मिळत नाहीये, तर करंट पण नसणारच ना. तर करंट नाहीच आहे, तर करंट किती असणार 0. समजते. करंट काय असणार 0 ना. का, कारण B आणि D चं पोटेन्शियल बॅलन्स्ड होतंय म्हणून करंट
झिरो झालं, V इज इक्वल टू आय आर. समजते? ओके. आता जर व्होल्टेजच नसणार, कारण बॅलन्स होते ना, तर पोटेन्शियल डिफरन्स झिरो असणार. पोटेन्शियल डिफरन्स जर झिरो आहे तर करंट पण झिरो असणार. हा जर झिरो आहे तर हा पण झिरो असणार ना, इथे जाऊन झिरो होणार, करंट झिरो झाला. करंट कुठल्या ह्या वायरचा किंवा या पाथमधला करंट झिरो झाला, तर आय जी इज इक्वल टू झिरो. ही स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झामच्या वेळेस पण ही स्टेटमेंट लिहायची. मुलं काय करतात, इक्वेशन सॉल्व्ह करतात, स्टेटमेंट माहीत नसते, डायरेक्ट आय जी इज इक्वल टू झिरो घेतात आणि बरोबर सॉल्व्ह करतात. 5 मार्क्सचं डेरिव्हेशन असतं, मिळतात 3च. का? मेन तर हीच लाईन आहे, ह्याच्यामुळेच तर आय जीची व्हॅल्यू झिरो झाली आहे. ओके. आता आय जीची व्हॅल्यू झिरो, तर ती व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करा. ते इक्वेशन 2 काय, ही इक्वेशन 2 आहे. आय जीची व्हॅल्यू काय, झिरो, इथे पुट केला, आय जी झिरो झाला, राहिला काय I2 आणि I1, याच्यामध्ये मिळाली इक्वेशन. नंतर काय केलं, I1 प्लसमध्ये सॉरी मायनसमध्ये, त्या साईडला गेला की प्लस, तर I1P I2 S हे दोघं एकामेकाला इक्वल झाले. हा काय केला, फक्त इज इक्वल टू त्या साईडला गेला आहे. ओके. त्याला इक्वेशन नंबर 4 दिलं. त्यानंतर इक्वेशन 3 आहे ना, ती परत मी इथे लिहून घेतली कारण ती मोठी होती. आणि आता त्यात काय करणार तुम्ही, आय जी इज इक्वल टू झिरोची व्हॅल्यू पुट करणार. तर आय जी इथे झिरो झाला, आय जी इथे झिरो झाला, आय जी इथे पण झिरो झाला. तर इथे काय राहिलं, मायनस I1Q, त्यानंतर प्लस I2 R, आता झिरो झाला, इज इक्वल टू झिरो. नंतर काय केलं, हा मायनसमध्ये इज इक्वल टूच्या त्या साईडला गेला की प्लस. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल तेव्हा डेरिव्हेशन लिहिचा, तर I1 त्या साईडला गेला की झाला प्लस, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू एकामेकाला इक्वल झाली. इक्वल. इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला इक्वेशन 4 आणि 5 मिळाले आहे. दोघांमध्ये कॉमन काय आहे, I1 I2 I2. मी काय केलं, दोघांना डिवाइड केलं, म्हणजे इक्वेशन 4 आणि 5 ला मी डिवाइड केलं, तर काय झालं, I कॅन्सल झाला, सॉरी I1 कॅन्सल झाला, I2 कॅन्सल झालं, तर राहिलं काय P/Q, कारण आपण डिवाइड केलंय ना. इज इक्वल टू I2 कॅन्सल, S/R. ही इक्वेशन मिळालेली आहे. समजले काय केलंय, मीटर ब्रिज का वापरतो, कारण समजा 4 रेजिस्टन्स दिलेले असतील, त्यातला एखादा जर अननोन असेल तर तिघांच्या हेल्पने आपण चौथ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. समजा आता ह्याच्यामध्ये P/Q/S ची व्हॅल्यू दिली आहे, R माहीत नाहीये, त्या दोघांचं ह्या सगळ्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किंवा साइन चेंज करून किंवा इंटरचेंज करून आपण R ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. समजतंय? पहिले हे डेरिव्हेशन घेऊन घ्या. समजलंय तुम्हाला? पहिले ते व्हिडिओ रिवाइंड करा आणि काय केलेली आहे आपण कन्सेप्ट ती लक्षात घ्या. लूप कसे सॉल्व्ह केलेले आहे ते पण घेऊन घ्या. ओके. तर आता पुढे जाऊया. तर आता पुढचं डेरिव्हेशन कुठलं आहे, मीटर ब्रिजचं डेरिव्हेशन आहे. तुम्हाला हे पण डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे, ते सगळे डेरिव्हेशन इम्पॉर्टंट आहे. एक्झामला आले, प्रिव्हियस एक्झामला, त्याच्या आधी 4-4, 5-5 मार्क्सला एक्झाम्सला आलेले आहेत हे, आणि इझी आहेत आणि इम्पॉर्टंट काय आहेत, कारण हेच डेरिव्हेशन तुम्हाला फिजिक्स लॅबमध्ये परफॉर्म पण करावे लागतात. म्हणजे हा पूर्ण सेटअप असतो तुमच्या फिजिक्सच्या लॅबमध्ये. हा पूर्ण असा सेटअप असतो आणि हे जे फॉर्म्युला जर तुम्हाला माहीत असतील, म्हणून मी तुम्हाला सांगतो हे फॉर्म्युला लक्षात का ठेवा. हे जर तुम्हाला माहीत असतील ना, तर तुम्ही त्या फिजिक्सच्या सेटअपवरून त्यांनी जो पण रेजिस्टन्स दिला असेल आणि जो फाइंड आउट करायला सांगितलेला असेल ना, तर तो तुम्ही फाइंड आउट करू शकता. जर तुम्हाला फॉर्म्युला माहीत असतील तर तुम्ही प्रॅक्टिकल एक्झामला पण करू शकता. म्हणून प्रॅक्टिकल एक्झामच्या नुसार हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅप्टरमध्ये जेवढे पण एक्सपेरिमेंट दिलेले आहेत ते फिजिक्स लॅबमध्ये करायला लागतात. ओके. तर आता हा मीटर ब्रिज काय सांगतो, समजा तुमच्याकडे आता ह्याच्या आधी आपण काय केलेलं, 4 रेजिस्टन्स होते, त्यातला एखादा अननोन असेल तर तिघांवर आपण त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायचो. आता ह्याच्यामध्ये हा मीटर ब्रिजमध्ये काय असतं, समजा तुम्हाला एक रेजिस्टन्स दिला आहे, अननोन एकच आहे तुमच्याकडे, बाकीचे 4 नाहीच आहेत, बाकीचे 4च नाही आहेत. आणि तुम्हाला समजा एखादा कुठला तरी मेटल दिला किंवा कुठला तरी मटेरियल दिला आणि म्हटलं की याचं रेजिस्टन्स काय, ह्या अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करा. तर कसं करणार, तो मीटर ब्रिजने. तर मीटर ब्रिजने काय करणार, हे बघा, हा सेटअप असतो पूर्ण. हा जो L दिसतोय, हा L आणि हा L, हा एक स्ट्रीप असतात आणि हे पण आहे स्ट्रिप्स असतात. ओके. तर ही एक स्ट्रीप, ही B वाली एक स्ट्रीप आणि ही C वाली एक स्ट्रीप. ओके. तर T1 याला काय T1 ने कन्सिडर करतात, T1 हा असणार, T2 हा असणार, T3. त्यांना काय म्हणतो आपण, स्ट्रिप म्हणतो ना, स्ट्रिप म्हणतो. त्यानंतर X
आता हा एक्स काय असणार, हा इथूनच स्टार्ट करूया आपण. ए सी काय असणार, सर्वात पहिले बघा ए पासून सी पर्यंत, ए पासून सी पर्यंत ही जी एक वायर दिलेली असतात तुमच्याकडे ही वायर असणार आहे फिजिक्सच्या लॅबमध्ये. ए पासून सी पर्यंत एक वायर दिलेली असते. ती वायर 100 सेंटीमीटरची असते, 100 सेंटीमीटरची सेटअपमध्ये असणार ती. तुम्ही पाहिजे तर मेजर करू शकता, कारण किंवा खाली एक स्केल लावलेलीच असते त्यांनी लॅबमध्ये. ओके, ती असणार 100 सेंटीमीटरची. मोस्टली ती कॉपरची वापरली जाते. मोस्टली फिजिक्स लॅबमध्ये कॉपरच वापरलं जातं, दुसरी कुठली यूज नाही करत. ॲल्युमिनियमची कधी केली तर करतात, नाही तर कॉपरचीच केली जाते. ओके, कारण कॉपरची आपल्याला रेझिस्टिव्हिटी माहिती आहे म्हणून. ओके, तर कॉपरची वायर असते किती, 100 सेंटीमीटरची. ती झाली. त्यानंतर एक्स काय, तो अननोन रेझिस्टन्स जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो. त्यानंतर आर काय असणार, इथे रेझिस्टन्स बॉक्स असणार. रेझिस्टन्स बॉक्स म्हणजे आपण काय बोलतो की 4 रेझिस्टन्स पाहिजे, म्हणजे 4 रेझिस्टन्स आहेत, त्यातला एक अननोन काढायचं आहे, तर तिघांची व्हॅल्यू माहीत पाहिजे. तर इथे काय केलं त्यांनी, एक रेझिस्टन्स जो आपल्याला माहीत असतो, म्हणजे एक रेझिस्टन्स बॉक्स असतो, त्याच्यातनं आपण जी की काढणार ना, त्या कीचा रेझिस्टन्स तिथे अप्लाय होणार. तिथे रेझिस्टन्स बॉक्स असतो. पाहिजे तर कधी स्कूल आता चालू झालं तर फिजिक्स लॅबमध्ये जाऊन बघू शकता तुम्ही हा सेटअप. तिथे रेझिस्टन्स बॉक्स असतो. तर रेझिस्टन्स बॉक्समधून तुम्हाला जेवढा रेझिस्टन्सची की काढाल ना, तेवढा रेझिस्टन्स इथे अप्लाय होणार. म्हणजे ह्या बॉक्समध्ये रेझिस्टन्स अप्लाय केलं जाणार, ते रेझिस्टन्स यूज करणार, ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. ओके, आर झालं रेझिस्टन्स बॉक्स. जी काय असतो, गॅल्व्हॅनोमीटर. आपण मगाशी तयार केलेलं गॅल्व्हॅनोमीटर एक प्रकारचा काय रेझिस्टन्स सारखाच वर्क करणार तो. ओके, त्यानंतर T1 T2 T3 तिथे सांगितलं मी स्ट्रीप आहे. त्यानंतर डी बघा, हा पण एक डी पॉईंट आहे. डी पॉईंट काय असतो माहिती आहे का, बॅलन्सिंग पॉईंट असतो. बॅलन्सिंग पॉईंट काय, तुम्ही तुम्हाला एक्सप्लेन करेलच. त्यानंतर जे काय, जे कुठे, जे मेन्शनच नाही केलं का, जे बघा इथे असणार. जे म्हणजे काय माहिती आहे का, ही जी वायर आली ना, ही वायर या गॅल्व्हॅनोमीटर मधून जी वायर निघते ना, त्याला आपण जे डिनोट करतो. जे म्हणजे काय असणार, जॉकी. ओके, म्हणजे जी रेडिओ जॉकी असते ना, आरजे म्हणतो आपण. आरजे म्हणजे काय असतो, रेडिओ जॉकी. डीजे म्हणतो. डीजे म्हणजे काय, डिस्क जॉकी ना. म्हणजे एखादा असं हा मार्कर कसं आहे, या मार्कर सारखीच काहीतरी पेन किंवा एखाद्या निडल सारखा एक इन्स्ट्रुमेंट असणार आहे. तो निडल सारखा इन्स्ट्रुमेंट तुम्ही या कॉपरच्या वायरवर असा फिरवणार आहात, तर त्याला म्हटले जाते रेझिस्टन्स जॉकी. ओके, ते झालं. त्यानंतर आर एच म्हणजे बघा इथे असतो आर एच. हा असतो रिओस्टार्ट, हा असतो सेल, हा असतो सेल, आणि ही असते की. तर हा असतो रिओस्टार्ट म्हणजे काय असतं माहिती आहे का, तुम्हाला जर करंट फ्लो करायचा असेल तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. ओके, तो असा काहीतरी एखाद्या पाईपसारखा असतो छोटासा, त्याला स्टँड असतं आणि त्याच्यावरती एक असं सर्क्युलर काहीतरी ॲपॅरेटस असतं, तो असा फ्लो करू शकतो. त्याने तुम्ही रिओस्टार्ट ॲडजस्ट करू शकता. तुम्ही पाहिजे तर फिजिक्स लॅबमध्ये जाऊन बघा. ओके, तर आता आपण मेन टॉपिकला येऊयात. ओके, तर मेन टॉपिक काय असतो, हा सेटअप काय असतो माहिती आहे का, हा समजा एखादा काहीतरी रेझिस्टन्स आहे आणि हा आपल्याला माहिती आहे रेझिस्टन्स बॉक्स, त्यातच आपण रेझिस्टन्स डिसाईड केला आहे. ओके, तर काय करणार, इथे रेझिस्टन्स घेणार, त्यानंतर की आपण इन्सर्ट करणार. इथे EMF म्हणजे करंट तर फ्लो होतोच आहे, ह्याच्यातून करंट तर फ्लो होतच आहे. ओके, आता या पण मेटलच्या स्ट्रिप्स असतात. या स्ट्रिप्स मेटलच्या असतात, मेटल किंवा कुठल्या तरी मेटलचे असतात, कुठल्या ॲल्युमिनियमचे असतात किंवा कॉपरचे असू शकतात. का, कारण ह्याच्यातून करंट याच्यातून पण फ्लो होणार ना, मगच आपल्याला रेझिस्टन्स कळेल ना. इथून फ्लो होणार करंट, ह्याच्यातून पण फ्लो होणार, कारण मेटलचे असतात म्हणून ह्याच्यातनं फ्लो होतो करंट. ओके, आता इथून करंट फ्लो होणार प्लस मायनस, इथून या वायरमधून पण जाणार आणि या स्ट्रिपमधून पण जाणार आहे. ओके, तर सेटअप कसं यूज करतात, इथून करंट गेला, ह्याच्यातून गेलेला आहे करंट, पण त्याचं रेझिस्टन्स माहीत नाही, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, करंट इथून आला, इथून आल्याच्या नंतर करंट ह्या गॅल्व्हॅनोमीटरमधून पण जाईल आणि ह्या रेझिस्टन्समधून पण जाईल, आणि इथे आल्याच्या नंतर इथून परत खाली आला रिओस्टार्ट आला, रिओस्टार्टमधून कीमधून आला EMFला कम्प्लीट झाले सर्किट. तर हा यूज कसा करणार, ही जी जॉकी असते ना रेझिस्टन्स जॉकी, ही तुम्ही अशी उचलणार इथून, आणि ही वायर आहे 100 सेंटीमीटरची, त्याच्यावरती तुम्ही ही जॉकी अशी फिरवणार इथून इथपर्यंत अशी फिरवली जाणार. आणि मग तुम्ही म्हणाल सर थांबायचं कुठे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही इथे जर ती रेझिस्टन्स जॉकी ठेवली ना, तर गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी रिडिंग देणार, असा फ्लक्च्युएट होत राहणार. इथे ठेवलं तर फ्लक्च्युएट होणार, इथे ठेवलं तर फ्लक्च्युएट,
इथे ठेवला तर फ्लक्च्युएट होणार. मग तुम्ही थांबणार कधी? जेव्हा हा फ्लक्च्युएशन बंद करेल, म्हणजे इथे. इथे समजा तुम्ही ती रेझिस्टन्स जॉकी इथे आणून ठेवली तर गॅल्व्हॅनोमीटर फ्लक्च्युएट करणं बंद करणार, म्हणजे बॅलन्सिंग पॉईंटला आल्यावर तो फ्लक्च्युएटिंग बंद करणार. म्हणून मी मगाशी बॅलन्सिंग पॉईंट म्हटलं. आता ह्या बॅलन्सिंग पॉईंटला आला तर तो फ्लक्च्युएटिंग बंद करणार. समजते? तो फ्लक्च्युएटिंग बंद करणार म्हणजे हा झाला बॅलन्सिंग पॉईंट. म्हणजे डी आणि बी ह्या दोघांचं पोटेन्शियल काय झालं? सेम. आठवते मगाशी केलेलं? बी आणि टी बॅलन्स्ड होत होते मगाशी. समजते? आता बी तर इनिशियल पॉईंट आहे, मग आता इथे दुसरा पॉईंट बॅलन्स कुठपर्यंत होणार? डी पर्यंत. म्हणजे बी आणि डीचं पोटेन्शियल सेम असणार. जर पोटेन्शियल सेम आहे तर त्यांचा डिफरन्स काय असणार? 0. तर त्याच्यात जर पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे तर त्यातून पास होणारा करंट तो पण काय असणार? 0. म्हणजे आय जीची व्हॅल्यू काय होणार? 0. मगाशी केलेली ती. तर ती आय जीची व्हॅल्यू ह्याच्यात 0 वापरली नाही, आपण फक्त बॅलन्सिंग पॉईंट वापरलाय. मग बॅलन्सिंग पॉईंट वापरून काय करणार? रेजिस्टन्स ऑफ एक्स, रेजिस्टन्स आर, त्यानंतर रेजिस्टन्स ॲट पॉईंट बी अँड सी अँड रेजिस्टन्स ॲट पॉईंट ए अँड डी. इथे पण आपण मगाचं वेस्टर्न ब्रिजच वापरतो आहे, फक्त अननोन व्हॅल्यूज फाइंड आउट कशा करायच्या. हा एक रेजिस्टन्स, हा एक रेजिस्टन्स, ह्या लाईनमधला एक रेजिस्टन्स आणि ह्या लाईनमधला एक रेजिस्टन्स. तुम्ही म्हणाल सर वायर तर सेम आहे, वायर तर सेम आहे तर रेजिस्टन्स पण सेम असणार ना. अरे रेजिस्टन्स कसा सेम असेल? लेंथ चेंज होतीये ना, लेंथ चेंज होतीये. म्हणजे ह्याच्या आतमध्ये फ्लो होणारे इलेक्ट्रॉन, ॲटम आणि मॉलिक्युल्स पण कमी जास्त असणार. मग ते रेजिस्ट पण कमी जास्त प्रकारे करणार, म्हणजे रेजिस्टन्स पण चेंज होणार ना. टेम्परेचर सेम आहे, टेम्परेचर सेम आहे, पण लेंथ कमी जास्त आहे. लेंथ जर कमी जास्त आहे तर रेजिस्टन्स पण चेंज होणार ना. म्हणून ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत रेजिस्टन्स वेगळं आणि हे रेजिस्टन्स वेगळं आहे. ओके, तर आपण ह्याच्यामध्ये काय केलंय? आपण मागाचाच विस्टोन वापरलेला आहे, फक्त एक बॅलन्सिंग पॉईंटसाठी डी घेतलेलं आहे. ओके, तर आता मागाचाच आपण रेजिस्टन्स इथे वापरलेला आहे. तर काय केलं? इन द बॅलन्सिंग कंडिशन, म्हणजे मागाचाच वापरलेला आहे आपण, विस्टोनच वापरले. ओके, तर बॅलन्सिंग कंडिशनमध्ये मगाशी काय केलेलं आपण? P/Q इज इक्वल टू S/R अशी काहीतरी इक्वेशन आलेली. म्हणजे पहिला रेजिस्टन्स डिवाइड बाय दुसरा रेजिस्टन्स इज इक्वल टू तिसरा रेजिस्टन्स डिवाइड बाय चौथा रेजिस्टन्स. पहिला रेजिस्टन्स डिवाइड बाय दुसरा रेजिस्टन्स X/R हीच प्रॉपर्टी वापरतोय. इज इक्वल टू तिसरा रेजिस्टन्स डिवाइड बाय चौथा. तिसरा म्हणजे काय? ह्या पॉईंटपासून डिवाइड बाय ह्या पॉईंटपासून. म्हणजे काय ना, कुठे गेलं? रेजिस्टन्स ॲट लेंथ Lx, म्हणजे Lxचा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स ॲट लेंथ LR म्हणजे LRचा रेजिस्टन्स. आपण जेव्हा पर्सनली करू तेव्हा पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार. ओके, आता मग तुम्ही म्हणाल सर मगाशीच इक्वेशन मिळते, हे पुढे काय केलेलं आहे? रेजिस्टन्सचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ रेजिस्टिव्हिटी वापरलेला आहे. 11वीला झालंय हा तुमचा कुठला चॅप्टर? इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टर असा काहीतरी एक चॅप्टर आहे बघा 11वीला. त्याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला वापरलेला आहे रेजिस्टन्सचा. ओके, तर फॉर्म्युला काय वापर? रेजिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला, रेजिस्टिव्हिटी रोने डिनोट करतात, आठवते? तर फॉर्म्युला काय असतो? रो इज इक्वल टू आर इंटू ए डिवाइड बाय लेंथ. हा फॉर्म्युला होता गेल्या वर्षी, किंवा असा फॉर्म्युला असेल तो आर इज इक्वल टू रो एल बाय ए, असा काहीतरी असेल फॉर्म्युला. असा फॉर्म्युला असेल किंवा असा, हे फॉर्म्युले वापरलेले आहेत. तर तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामध्ये कसा आला? रेजिस्टन्स ॲट लेंथ LR म्हणजे ह्या लेंथचं रेजिस्टन्स काय असेल तर माहीत नाही. ह्या लेंथचं रेजिस्टन्स काय असेल माहीत नाही, पण इन टर्म्स ऑफ एरिया आणि लेंथ आपल्याला माहिती आहे ना. ह्याचं रेजिस्टन्स काय असणार? रेजिस्टिव्हिटी तर सेम असेल ना, मटेरियल सेम आहे तर रेजिस्टिव्हिटी सेम असणार, रेजिस्टन्स वेगळा असणार. रेजिस्टिव्हिटी रोने डिनोट करतात आणि रेजिस्टन्स आरने, तर रेजिस्टन्स वेगळं असणार, रेजिस्टिव्हिटी सेम असणार. ओके, तर ह्याची रेजिस्टिव्हिटी तर सेम असेल कारण मटेरियल सेम आहे, वायर सेम आहे. ओके, तर रेजिस्टिव्हिटी तर सेम लिहिली Lxची. त्यानंतर लेंथ काय? Lx आणि त्यानंतर एरिया डिवायडेड बाय एरिया. एरिया काय असणार? वायर तर सेमच आहे ना, मग क्रॉस सेक्शन एरिया इथे पण मोजा किंवा इथे पण मोजा, एक वायरच आहे ना, तर क्रॉस सेक्शन एरिया पण सेमच असणार कारण वायर पण सेम आहे. रेजिस्टिव्हिटी पण सेम असणार, चेंज काय होणार? फक्त लेंथ कमी जास्त, तर ती लिहिलेली आहे. आता रेजिस्टिव्हिटी सेम आहे तर कॅन्सल केली. आता हे डेरिवेशन येऊन डायरेक्ट कॅन्सल नाही करू शकत, कॅन्सल केली, एरिया पण कॅन्सल झाला, तर राहिलं काय? X/R
एक्स बाय आर इज इक्वल टू एल एक्स बाय एल आर. आता बघा ही पूर्ण इक्वेशन इन टर्म्स ऑफ एल एक्स बाय एल आर आली. मग तुम्ही म्हणाल सर आता मग आम्हाला कळणार व्हॅल्यू जी फाइंड आउट करायची ती मिळणार कशी. एक्स अननोन आहे, आर तुम्ही जो सेट केलेला आहे रेजिस्टन्स तो असेल का ते 10 ओहम असेल किंवा 12 ओहम असेल तो इथे सेट केला आहे. एल एक्स ही 100 मीटरची वायर आहे ना, सॉरी 100 मीटर का बोलते 100 सेंटीमीटरची वायर आहे ना. तर त्याच्यावरती तुम्ही ती रेजिस्टन्स जॉकी जी फिरवणार आहात ती समजा इथे थांबली. इथे थांबली म्हणजे किती 20 सेंटीमीटरला थांबली. म्हणजे इथे 20 सेंटीमीटर आहे तर हे किती असणार 80 सेंटीमीटर ना. म्हणजे तुम्हाला व्हॅल्यूज तर माहिती असतील, स्केलवरनं तुम्ही इथे स्केल असेल तुम्ही फिरवता इथे थांबला समजा इथे काहीतरी 45 सेंटीमीटर आहे तर पलीकडची किती असणार 55. त्या व्हॅल्यूज तर माहितीच आहे. मानून काय फक्त एक्स ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. ओके बट त्यांनी काय केलं आता फक्त इथे एल आर म्हणजे आता ही एल आरची व्हॅल्यू काय दिली ह्याच्यातनं 100 मधून मायनस करा. एक्स एल एक्स तसंच आहे ते एल आर काय असणार 100 मायनस एल एक्स. समजा ही 10 आहे तर ही किती असणार 100 मायनस 10. तर तेच केलं 100 मायनस एल एक्स. ती व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे. ती व्हॅल्यू इथे पुट केली त्यानंतर फक्त अननोन काय होता एक्स ठेवायचा आहे बाकीच्या व्हॅल्यूज त्या साईडला नेल्या. तर ही झाली इक्वेशन. एक्स इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट एल एक्स अपॉन 100 मायनस एल एक्स. समजते. आपण काय केलं समजा एखादा फक्त अननोन रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा असेल ना तर आपण मीटर ब्रिज वापरतो आणि 3 रेजिस्टन्सच्या हेल्पने आपल्याला चौथ्याचं रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं तर आपण विस्टोन वापरतो. ह्याच्यामध्ये पण विस्टोनचेच व्हॅल्यू वापरलेले आहेत, कन्सेप्ट वापरलेले आहे. फक्त चेंज कुठे झालं आहे विस्टोनमध्ये जो रेजिस्टन्स वापरलेला होता आपण तो विस्टोनमध्ये जसाच्या तसा ठेवला आहे. मीटर ब्रिजमध्ये त्या रेजिस्टन्सला आपण रेजिस्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि लेंथमध्ये व्हॅल्यूज आणलेल्या आहे. ओके समजलेलं आहे. इम्पॉर्टंट आहे. ओके हे तर झालेलं आपलं. तिथं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं की आपण सम घेणार आहोत पण आता व्हिडिओ खूप मोठी झाली आहे तर सम जमणारच नाही आपल्याला. पहिले सम आपण पहिले सॉल्व करू किंवा मग तुम्हाला ग्रुपमध्ये सम सॉल्व करून दिले जाईल. कसे सॉल्व केले ते पण एक्सप्लेन करायला पाहिजे तर लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेल. तर हे समजलेलं आहे तुम्हाला. ओके फक्त पूर्ण रिवाईज करा कारण चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि प्रॅक्टिकल लेवलला किंवा प्रॅक्टिकल्स एक्झाम असतील तेव्हा पण हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट असणार आहे. ओके आणि ह्याच्यावर पण मी असाइनमेंट देईल जेव्हा चॅप्टर संपेल तेव्हा. ओके हे कळालं आहे पण प्रत्येकाने सेपरेट बुक करा. ओके म्हणजे तुम्हाला कन्सेप्च्युअली क्लिअर राहाल. ओके तोपर्यंत स्टडी करा. ऑल द बेस्ट.